डिजिटलायझेशनच्या युगात जगताना आपण ऑलमोस्ट प्रत्येक फील्डमध्ये डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर होताना बघतो. तसाच डेंटिस्ट्रीमध्ये सुद्धा आम्ही डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर करतो, ज्याला डिजिटल डेंटिस्ट्री असं म्हणतो. तर डिजिटल डेंटिस्ट्रीमध्ये नक्की काय केलं जातं हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर नमस्कार, मी डॉक्टर निकिता डोईबळे, प्रॅक्टिसिंग प्रॉस्थोडॉन्टिस्ट अँड इम्प्लांटोलॉजिस्ट, क्रांती डेंटल केअर, छत्रपती संभाजीनगर. तर डिजिटल डेंटिस्ट्रीमध्ये काही विशिष्ट इक्विपमेंट्स हे इन्क्लूड आपण करतो, जसं की पहिलं इंट्राओरल डेंटल स्कॅनर. तर स्कॅनर हे असे इक्विपमेंट आहे जे आपल्या दातांचं स्कॅनिंग करून त्याची एक सॉफ्ट फाईल तयार करतं. म्हणजे काय की दातांचं आधीच्या काळी आपण दातांचं माप घ्यायचो, त्याने आपण काही कास्ट तयार करायचो आणि मग त्याच्यावरती काम करायचो. पण आता ते करणं आपल्यासाठी आवश्यक नाही. आपण फक्त दातांचं स्कॅन करतो, त्याची एक सॉफ्ट कॉपी आम्हाला लॅपटॉपवरती बनवता येते आणि त्याच्यावरतीच आम्ही दात कसे बनवायचे ह्याचे डिझायनिंग करतो. दात कसा बनवायचा ह्याचे काही डिझायनिंग सॉफ्टवेअर हे आपल्या डेंटिस्ट्रीमध्ये आता अवेलेबल आहेत. त्याच्या मदतीने आपण दातांचा अचूक आकार आणि फंक्शनली ते कसं जास्त अचूक बनवता येईल ह्याचा प्रयत्न आपला असतो. दाताचे डिझायनिंग केल्यानंतर त्याची इन्फॉर्मेशन हे आपण आपल्या मिलिंग मशीनकडे पाठवतो, ज्याने तर दात मिल होऊन तयार होतो. जे ट्रेडिशनली आधीच्या काळी टेक्निशियन्स त्याची कास्टिंग करायचे, ते दात बनवायचे, आता हे सगळं करण्याची आपल्याला गरज भासत नाही. डिजिटल एक्सरेज. आधीच्या काळी आपण फिल्मवरती एक्सरेज घ्यायचो, ज्याच्यामध्ये खूप रेडिएशन एक्सपोजर हे पेशंटला आणि डेंटिस्टला त्याला सामोरे जावं लागायचं. पण आता डिजिटल एक्सरेच्या साहाय्याने कमी रेडिएशन एक्सपोजर मध्ये आपण दातांचे एक्सरे काढू शकतो. पूर्ण सगळ्या जबड्याचेही एक्सरे काढू शकतो. 2D आणि 3D हे दोन्ही एक्सरेज काढू शकतो, जेणे आपल्याला आपल्या दातांचं अचूक माप काढता येतं, किती हाड शिल्लक आहे. स्पेशली इम्प्लांटसाठी आपण ते सगळे ट्रीटमेंट प्लॅनिंग हे त्या डिजिटल एक्सरेजच्या साहाय्याने करू शकतो. तिसरं, ह्या डिजिटल सॉफ्टवेअर्समुळे आपण पेशंटचे स्माइल एस्थेटिकली कशी डिझाईन करता येईल हे सुद्धा आपण पेशंटला करून दाखवू शकतो. म्हणजे बिफोर आणि आफ्टर ट्रीटमेंट पेशंट कसा दिसेल हे आपण पेशंटला अगदी पहिल्या अपॉइंटमेंटमध्येच दाखवून देऊ शकतो. आणि डिजिटल डेंटिस्ट्रीचा अजून एक महत्त्वाचा फायदा असा आहे की आपण हे जे काही काम करतोय, आपण हे फाईल्स कोणाशीही शेअर करू शकतो. म्हणजे अगदी आपल्याला परदेशातल्या टेक्निशियनकडेही जर पाठवायचं असेल, तर आपण आपले दात हे तिकडूनही बनवून घेऊ शकतो. जेणेकरून आपल्याला क्वालिटी वर्क असेल किंवा कमी वेळेमध्ये आपल्या दातांची ट्रीटमेंट करून घेणं, कमी अपॉइंटमेंट्समध्ये करून घेणं आणि अचूक ट्रीटमेंट करून घेणं हे पॉसिबल आहे डिजिटल डेंटिस्ट्रीच्या साहाय्याने.